गुड मॉर्निंग. मी आहे ब्लॉगर सारिका. तर चला जाऊया बाजारात आज आपण. तर आज आहे छोटूला सुट्टी. तर म्हटलं चला हेअर कटिंग करून आणूया. आणि समोरची केस ना तो कापायला खूपच कंटाळा करतो. स्टाईल मारायची असते प्रत्येक मुलाला. तर छान अशी केस कापून झाली आणि मग गेलो आपण छान बाजारात. आणि आपण भंडारमध्ये गेलेली आहे आणि थोडंसं फार शॉपिंग केलेली आहे मी घरातली आणि दुकानातली सुद्धा. तर इकडे पाहू शकताय. आणि माझ्या मुलांनी तर खूपच केली. मुलांना सोबत न्यायचं म्हणजे हा सगळंच त्यांना दिसत असते. तर मी ते सर्व घेतलं आणि मग आली भाजी मार्केटला. तर भाजी मार्केट खूप छान असा ताज्या ताज्या भाजीने भरलेलं आहे. तर इकडे समोरच गाववाल्या ताई बसल्या होत्या. तर मग त्यांच्याकडूनच घेतली भाजी. आणि मग काय, जाता जाता तर वडापाव न्यायलाच हवे. तर छान गरमागरम वडापाव, भजी, समोसा तिन्ही सुद्धा घेतलेला आहे. आणि मग घ्यायचं होतं थोडंफार चिकनचं सामान दुकानातलं. तर ते घेतलं आणि मग इकडे आलेलो आहोत. जाता जाता म्हटलं थंडगार होऊन जावं. तर पाहू शकते छान काला खट्टा घेतला आणि माझ्या मिस्टरांनी घेतला होता खारा. तर खारा ऐकलत का कधी? खूपच टेस्टी आहे. मी सुद्धा टेस्टी केली. आणि मग घरी आल्यानंतर माझे मोठा मुलगा बातम्या पाहत होता आणि खरंच खूप दुःखदायक बातमी आहे की अजितदादा पवार आपल्या ह्याच्यात राहिले नाही. मला काय राजकारणातलं काही कळत नाही, तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते. तर खूप वाईट घटना झाली. अशी नाही हवी, पण मला पण खूप वाईट वाटलं. तर काय जास्त नाही बोलू शकत, पण नाही व्हायला पाहिजे होतं. तर इकडे मी आता सर्व सामान आणलं होतं, ते सगळं मी आता भरून घेत आहे. भरलं नाही तर मग ते तसंच अजून काम वाढतं. त्याच्यामुळं म्हटलं चला फटाफट घेऊया. आणि छोटी सरकारींनी हॉर्लिक्स घ्यायच्या ऐवजी बॉर्नव्हिटा घेतलं. त्याच्यामुळे मोठा मुलगा चिडायला लागला. आणि मी घेतलेला आहे ओट्स. तर म्हटलं आजपासून जरा थोडं डाएट करावा, खूपच तब्येत वाढत चाललेली आहे. तर म्हटलं त्याचंसुद्धा थोडंसं सामान घ्यायला हवं. तर छान असं सामान घेतलं. आणि मग म्हटलं आता डब्बे भरून ठेवते, नंतर पाहते काय हवं नको ते, पण पहिली पिशवी खाली करून घ्यावी. तरी मला पिशवीसुद्धा बाजारात खूप छान मोठी घेतलेली आहे मी. आणि सामान मस्त त्याच्यामध्ये येते. चला तर आता फटाफट मी जेवण बनवून घेतले. भाजी डाळ बनवलेली आहे आणि इकडे भातसुद्धा आहे आणि इकडे